गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जोरवे जल्लोषात स्वागत. जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश गावोगावी पोहोचत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेल्या गोदा ते नर्मदा या भव्य जलयात्रेचे संगमनेर तालुक्यातील जोरवे गावात उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजप मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे, जोरवे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रीती गोकुळ दिघे व जोरवे जिल्हा परिषद गटातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. गावातील नागरिक, युवक, महिला व विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या जलयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या जलयात्रेच्या स्वागतासाठी गावात विशेष तयारी करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी जलयात्रेचे औक्षण करून स्वागत केलं. वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे या यात्रेत सहभागी झाली. गावातील प्रमुख चौकांमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी फलक, बॅनर आणि जलसंवर्धनाचे संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले होते. जेसीबीच्या वतीने फुलांची मुक्त उधळण करत स्वागत करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामागे राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पना असून जलसंपदा विभागाच्या पुढाकारातून ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमोल खताळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने पाण्याचा योग्य वापर करण्याचे आणि भविष्यासाठी जलसाठा टिकवून ठेवण्याचे आवाहन केलं. या जलयात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलव्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संकलन, जलसंधारण आणि पाण्याचा शाश्वत वापर याबाबत प्रभावी जनजागृती केली जात आहे. विविध ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रबोधनपर भाषणे आणि माहिती पत्रकांचं वितरण करून नागरिकांना जलसाक्षरतेकडे प्रवृत्त केलं जात आहे. विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ही जलयात्रा आयोजित करण्यात आली असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत जलव्यवस्थापनाच्या उत्तम पद्धती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या काळातील जलव्यवस्थापनाची परंपरा आजही आदर्श मानली जाते. जोरवे गावात झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे जलयात्रेला अधिक बळ मिळाले असून नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचत असून भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पाण्याचा वापर करणं आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. एकंदरीत गोदा ते नर्मदा जलयात्रा ही केवळ एक प्रवास नसून ती जलसंवर्धनाची चळवळ बनत असून गावोगावी लोकसहभागातून पाण्याबाबतची जाणीव अधिक दृढ करत आहे. या जलदिंडीत खास आकर्षण म्हणून नाचणारे घोडे, धनगरी गजनृत्य, आदिवासी वाद्य, नृत्य, भजनी मंडळाची पावली, फुगडी अशा विविध पारंपरिक पद्धतीने या जलयात्रेचे स्वागत करण्यात आले. महासत्ता न्यूज, संगमनेर.